आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत. भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन. सबस्क्राईब करा तिलक. मित्र 4 दिवस रडतो, भाऊ 10 दिवस रडतो, पत्नी त्याहून अधिक दिवस रडते, माता सगळ्यात जास्त काळ शोक करते. परंतु सर्वांचे अश्रू हळूहळू सुकत जातात आणि त्या डोळ्यांमध्ये पुन्हा एकदा नव्या नव्या स्वप्नांची झलक दिसू लागते. हे अर्जुना, तू सांगू शकतोस की मागल्या जन्मात तुझ्या कोणत्या नातेवाईकाने तुझ्यासाठी किती विलाप केला होता? नाही केशव, हे मी कसं सांगू शकेन. मला तर हे देखील आठवत नाही की ते कोण होते. बास, ज्या प्रकारे तू तुझा मागला जन्म विसरून गेला आहेस, त्याच प्रकारे तू तुझ्या या जन्माला देखील विसरून जाशील. या जन्मातल्या नात्यांचा अर्थ तुझ्या येणाऱ्या जन्मांमध्ये नावाला देखील नसेल. आज अभिमन्यूला तू तुझा पुत्र समजतोयस. शक्य आहे मागल्या जन्मात कदाचित तो तुझा पिताही असेल, किंवा येणाऱ्या जन्मामध्ये तुझा महाशत्रू बनून येईल. आज तू ज्यांना तुझे नातेवाईक मानतो आहेस, ज्यांना आदरणीय समजतो आहेस आणि याच कारणाने त्यांची हत्या करण्यास कचरतोयस, शक्यता आहे त्यांच्यापैकी कुणी तुझ्या मागल्या जन्मात तुझी हत्या केली असेल. किंवा तूच पुढच्या जन्मात त्यांची हत्या करशील. हे अर्जुना, ही नाती या शरीराने जन्म घेतला म्हणून तयार झाली आणि शरीर मृत्यू पावताच नष्ट होतील. म्हणूनच या नातेसंबंधांच्या चक्रव्यूहातून बाहेर ये. आत्मा अमर आहे, हे अमर सत्य ओळख. नाती तर बदलत राहतात,